नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे. कशा आहात? मजेत ना मैत्रिणींनो? 2 दिवसापासून एक व्हिडिओ आपल्या या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. तुम्ही तो पाहिला असेलच. तर काय होतं बरं या व्हिडिओमध्ये, याविषयी मला तुमच्याशी थोडीशी चर्चा करावी वाटली, म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. एक म्हातारी आजी आजोबा बरं का, थकलेले बरेच. आजोबा होते 93 वर्षाचे आणि आजी होत्या 70 वर्षाच्या. मंठा तालुक्यातील, जालना जिल्ह्यात मंठा तालुका आहे, त्या तालुक्यातील कुठल्या तरी खेडेगावातून त्या आलेल्या होत्या. त्या औरंगाबादला आल्या बरं का. औरंगाबादला आल्यावर गुलमंडीवर फिरत होते ते दोघंजण. त्यांना, त्या आजोबांना त्यांच्या बायकोसाठी काहीतरी सोन्याचं गंठण घ्यायचं होतं. गंठण म्हणजे मंगळसूत्र. त्यासाठी ते एका सोनाराच्या दुकानात गेले गुलमंडीवरील बरं का. तर तिथे त्या लोकांना वाटलं की अरे, हे त्यांचा वेश आणि सगळं बघून त्यांना वाटलं की कुठेतरी मागणारे चालेल, म्हणून त्यांना बाहेर काढलं. तिथे काही त्यांनी कोणी त्यांना बोललं नाही बरं का. मग तिथून ते औरंगपुऱ्यात गेले चालत दुसरं दुकान शोधत. तर तिथे आणखी एक दुकान त्यांना मिळालं. तर ते होतं गोपिका ज्वेलर्स. जे गुलमंडीवर दुकान होतं त्याचीच ही शाखा होती, गोपिका ज्वेलर्स बरं का. तिथे ते गेले, पायऱ्यावरून चढायला लागल्यात की लगेच लोकांनी हटकलं त्यांना की काय पाहिजे बाबा, मागायला आलात का? आता कोणी इथे थांबू देत नाही, तुम्ही जा, असं म्हणून ते वॉचमॅनने वगैरे त्यांना काढायचा प्रयत्न केला. पण ते म्हणे नाही, आम्हाला खरेदी करायचं आहे, सोनं खरेदी करायचं आहे. त्या वॉचमॅनला हसू आलं आणि शेवटी त्यांनी आत सोडलं. ते काचेचं दार होतं ते उघडून ते दोघंजण आत गेले बरं का. म्हाताऱ्या आत गेल्यावर तिथे सगळे ते त्यांचे ते विक्री करणारे मुलं असे त्या काउंटरवर बसलेले होते. सगळीकडे ते फिरले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या बायकोला गंठण घ्यायचं आहे, तर तुम्ही मला दाखवा. आणि 1000 रुपये किंमत असेल बरं का. आमचं बजेट 1000 रुपये आहे. सगळ्यांनी म्हटलं आता ते 1000 रुपयापर्यंत काय दाखवावं. खरं तर ते 1 ग्रॅम सोन्याचं दुकान होतं बरं का. 1 ग्रॅम सोनं म्हणजे आपलं प्युअर सोनं नाही, 1 ग्रॅम सोन्याचं दुकान. तर त्या सगळ्यांनी एका ठिकाणी काउंटरवर ते म्हातारे आजोबा उभे राहिले, आजी आजोबा, आणि मग सगळं त्यांनी ते दाखवले. मंगळसूत्र दाखवलं. नंतर त्यांना ते मंगळसूत्राच्या वाट्या घ्यायच्या होत्या, त्या वाट्या दाखवल्या. सगळं दाखवल्यावर त्यांना एक पसंत पडलं, ते छोटं मंगळसूत्र माळ आणि एक ते वाट्या मंगळसूत्राच्या, अशा ते 2 वाट्या, असं ते पसंत पडलं त्यांना. आणि मग त्यांनी सांगितले की आमचं एवढंच बजेट आहे, याच्यापेक्षा जास्त काही आमच्याजवळ पैसे नाही आहेत. तर त्याची किंमत तर जास्त होती त्या गंठणपेक्षा. आता त्या विक्री करणाऱ्या मुलांना, त्या महिलांना काही कळेना काय करावं. शेवटी मालकाला बोलावलं, दुकानदाराच्या मालकाला बरं का. ते मालक आले आणि बघितलं त्यांनी, अतिशय वयस्कर आजी आजोबा आहेत. मग ते मालक तिथे आले. त्यांनी गप्पा मारत विचारलं, कुठून आलात आजोबा? त्यांनी सांगितलं आम्ही ते मंठा तालुक्यातल्या छोट्या खेडेगावातून आलो. बरं, काय हवं आहे तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं आम्हाला हे गंठण, ही माळ आणि ही मंगळसूत्र 2 पसंत पडले आहे. पण हे बघा भाऊ, माझ्याकडे की नाही जास्त पैसे नाहीत, एवढे पैसे आहेत, एवढ्या पैशात बसल असंच मला द्या, नाही तर मग दुसरं द्या, असं त्यांनी विनंती केली. मग त्यांनी काय केलं, त्या आजोबांनी आपल्या जवळचे ते नोटा सगळ्या त्या काउंटरवर ठेवल्या. त्या किती होत्या नोटा? पूर्ण मोजल्या त्या. किती आहे भाऊ? त्यांनी सांगितलं की 1120 रुपये, पूर्ण टोटल 1120 रुपये होते. मग ते म्हणाले की तुम्हाला हे 2 पाहिजे? हो. मग ते आजोबा म्हणाले, हे बघा भाऊ, माझ्याकडे अजून पैसे आहेत, कमी पडले तर तुम्ही बघा, हे घ्या मोजून. आणि मग त्यांनी काय केलं, पिशवीतल्या 2 पोटल्या काढल्या, त्याच्यामध्ये असे चिल्लर भरलेले होते गाठोडे. ते 2 चिल्लरचे त्यांनी तिथे ठेवले. ते दुकानदार बघून एकदम त्याला वेगळंच वाटलं ते चिल्लरचं गाठोडं बघून. तो म्हटला, आजोबा हे नको. नाही, बघा तुम्ही, कमी पडले तर यातले घ्या. नाही, हे नको म्हणाले. त्यांनी ते पोटल्या त्या आजोबाने देऊन टाकल्या. मग नोटाच लागतात का? अगं दे बरं तुझ्याकडच्या नोटा, असं म्हणून त्यांनी बायकोला हलवलं आणि तिच्या पर्समधल्या 10, 20, 50 अशा चिल्लर नोटा होत्या. अशी ती गोल पुरचुंडी केली तिने. ते बंडल तिने त्या मालकाला दिलं, म्हणजे त्या ह्याच्यावर ठेवलं काउंटरवर, आणि म्हणाले की आम्हाला आता द्या. तर बोलताना त्या आजोबाच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. त्या मालकाने विचारलं, का बरं आजोबा तुम्ही रडताय? नाही हो, तुझ्या एवढाच बघ माझा मुलगा होता, लई शहाणा होता, लई हुशार होता, पण वारला बघतो 2-4 वर्षापूर्वी. अरे रे, बरं. आणि दुसरा मुलगा आहे ना, तो पिदाड आहे नुसता, तो काही आम्हाला बघत नाही. शेवटी आम्ही कंटाळून दोघं घर सोडून निघालो बघ. दर फिरतो, जिथं मिळेल तिथं मधुकरी मागतो, खातो बघ. पण मला की नाही माझ्या बायकोला
सोन्याचं मंगळसूत्र घ्यायचं. किती दिवसापासून चालले, पैसे साठवून साठवून आम्ही आलो बघा. मला एक तुम्ही तेवढ्या ह्याच्यामध्ये मला सोन्याचं मंगळसूत्र बसवून द्या ते सोन्याचं. तर त्या मालकाला त्याची ते गोष्ट अंतःकरणाला भिडली आणि त्यालाही त्याचे डोळे भरून आले. आणि तो त्यांचा स्पष्ट बोलण्याचं त्यांचं ते म्हाताऱ्याचं आजोबांचं बघून दुकानदारी गैरवरून गेला. बाबा हे बघा काय पसंत पडले तुम्हाला, त्याने विचारलं. हां ही माळ आणि हे मंगळसूत्र. हां तर काय करा, आजीबाई हे तुमचे घ्या ह्या नोटा. त्याने त्या आजीला सगळ्या नोटा देऊन टाकल्या आणि नंतर ते 1120 रुपये होते ते पण त्याने त्या आजोबांना देऊन टाकले. हां हे ठेवा तुमच्याजवळ. आता त्याने काय केलं, दुकानदाराने ते पसंत केलेलं गंठण होतं ते घेतलं आणि ते त्या आजीला दिलं. हां आजी हे घ्या तुम्ही तुमच्याजवळ राहू द्या. आणि ते मंगळसूत्र 2 होते ते त्याने त्या आजोबांना दिले. आणि आजोबा तुम्ही तुमच्याकडून ते आजीला द्या बरं मंगळसूत्र. बरं बरं आजोबाने ते मंगळसूत्र त्या आजीला दिले. मग आता पैसे किती झाले ते आजोबाने विचारले. तर ते दुकानदार म्हटला हे बघा आजोबा मला काही पैसे नको, तुम्ही घ्या आनंदाने घाला, ह्याच्यातच मला आलं. तुमचं प्रेम असू द्या, मला विठ्ठलाची माझ्या कृपा असू द्या आणि माझ्या दुकानाची भरभराट होऊ द्या. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळालं तर मला बाकी काही नको. तर ते म्हातारा गैरून झालं एकदम. नाही रे बाबा नगं मला हे असं फुकटाचं नगं, तू पैसे घे काहीतरी घे. बरं तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वाटलं तर त्यातले थोडेफार द्या पैसे, असं म्हणून त्या आजोबांनी एकदम त्या आजीने आजोबाने 1000 रुपये त्याला पुढे केले. ते त्याने घेतले. नको नको म्हणले लई झाले हे. मग परत त्या आजोबांनी 500 रुपयाची नोट काढून दिली त्यांना. नको हे पण नको, एवढे पण नको आजोबा. ती म्हातारी आजी म्हणाली तुम्ही घ्या बरं मनाने, तुम्हाला 1000 रुपये नको 500 रुपये नको, मग द्यावं तरी किती, आम्हाला काही समजेना बघा. मग त्या दुकानाच्या मालकाने काय केलं, 10-10च्या 2 नोटा त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यातून काढून घेतल्या आणि बाकीचे पूर्ण पैसे आजोबांना दिले. आणि म्हणाले हे बघा आजोबा तुमच्या कृपेने माझं दुकान खूप चांगलं चालते, माझं खूप सगळं व्यवस्थित आहे, पण तुमचे आशीर्वाद मला पाठीशी असू दे. 20 रुपये मला खूप मोलाचे आहेत, तुमच्याकडून 10 आणि आजीकडून 10, तरी 20 रुपये मी माझ्याजवळ जपून ठेवणार आहे. आणि अशीच तुमची कृपा आमच्यावर राहू द्या. तुम्ही पांडुरंगाच्या रूपाने आमच्या दुकानात आला, माझं मन खूपच आनंदित झालं आहे, धन्य झालं आहे, धन्य आहे बरं का. या जुलै या महिन्यामध्ये पांडुरंगाच्या रूपाने तुम्ही मला दर्शन दिलं, अशीच तुमची माया असू द्या आमच्यावर. तर म्हाताऱ्याला गाईवरून आले, त्याने डोळे पुसले. बरं आजोबा एक सांगा बरं, तुमचं या बायकोवर तुमच्या प्रेम आहे की. आजोबा म्हटले मग. आजीला विचारलं काय हो. आजी म्हटल्या हे काय विचारणं झालं, अहो आता 93 वर्षाचं त्यांचं वय, माझं 70 प्रेम बिम कसं जायचं. आजोबा म्हटले अहो सांभाळावंच लागते ना, प्रेम असल्याबिगर सांभाळता का माणूस, प्रेम आहे म्हणून तर. आता किती दिवसाचं तिला ते मंगळसूत्र घ्यायचं सोन्याचं ते गंठण, म्हणून ते मी आलो, प्रेम आहे म्हणूनच आलो ना. धन्य आजोबा तुमची, खरंच या वयामध्ये एवढं तुमचं निश्चित प्रेम बघून त्या मालकालाही खूप आश्चर्य वाटलं. आणि मैत्रिणीनं विशेष म्हणजे हे सगळं चालू असताना तिथे त्यांच्या दुकानातला जो मुलगा तो दुसऱ्यांचे व्हिडिओ घेत होता बरं का. तर त्याला हे म्हातारे आजी आजोबा जरा वेगळे वाटले म्हणून तो जवळ उभा राहिला आणि त्याने त्यांचा पण व्हिडिओ घेतला. तर सगळं संभाषण त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं आणि पूर्ण त्यांचा तो व्हिडिओ त्याच्यामध्ये रेकॉर्ड झाला. आणि त्या मुलाने संध्याकाळी गमतीने तो व्हिडिओ टाकला बरं का. इंस्टाग्रामवर टाकलं, नंतर यूट्यूबवर टाकला, सगळीकडे टाकला. आणि आश्चर्य म्हणजे तो इतका व्हिडिओ व्हायरल झाला की त्या दुकानदाराचं नाव सगळ्यांच्या तोंडात आलं. खरंच आज माणुसकी जिवंत आहे या दुकानदाराच्या रूपाने. सगळ्यांना खरोखर आश्चर्य वाटलं. आज पैसा करणारे लोक सोनं घ्यायला गेले तर 5 पैसे सुद्धा सोडत नाहीत. आणि ह्या दुकानदाराने एवढ्या मोठ्या किमतीचा हार फक्त 1000 रुपये देत होते ते, तर ते 1000 रुपये सुद्धा घेतले नाही. खरंच किती मोठं मन होतं त्या दुकानदाराचं, हो की नाही. आजही मैत्रिणीनो माणुसकी जिवंत आहे हेच या उदाहरणात दिसून येतं. मला ही गोष्ट मनाला खूप भावली. आपण असं म्हणतो खरंच आजकाल जगात माणुसकी राहिली नाही, पण नाही मैत्रिणीनो, काही असे लोक आहेत. आज त्या दुकानदाराला सगळेजण इतके मेसेज टाकत आहेत, कमेंट देत आहेत की खरंच बाबा तुझं खूप 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 तुझी भरभराट होते, तू एवढं त्या म्हाताऱ्याला हे केलंस आणि तुझं मन खूप मोठं आहे, खरंच तुझी खूप भरभराट होईल असे म्हणून प्रचंड त्यांना ते कमेंट्स येत आहेत बरं का मैत्रिणीनो. आजकाल तर तुम्हाला माहिती आहे सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे ते कमेंट वाचून आपल्याला आश्चर्यच वाटेल अजूनही लोक हा व्हिडिओ बघत आहेत मैत्रिणीनो. अशी उदाहरणं घडली की मन भरून येतं. आणि त्या आजी आजोबांचं प्रेम तर किती प्रेम होतं बरं त्यांचं, अरे बापरे. निस्सीम प्रेमाचं बावन कशी सोनं होतं त्यांचं ते प्रेम म्हणजे, हो की नाही. हल्ली आपण बघतो
लग्न होतं आणि 2-4 महिन्यात घटस्फोट काय होता, नाहीतर लग्नाच्या वेळेला बायको नवऱ्याला काय मारते, नवरा बायकोला काय मारतो, खून करतात काय एकमेकांची, अशी उदाहरणं किती सध्या चालू आहे. उदाहरणं बघून मनाला हे वाटतं. आज 92 वर्षाच्या वयापर्यंत त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं आणि आता घराबाहेर पडले तरीसुद्धा ते एकमेकांची साथ सोडत नाहीत. मिळेल ती चटणी भाकरी खाऊन आपला दिवस आनंदाने घालवतात. मैत्रिणींनो, या आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माणुसकी अजूनही जिवंत आहे. त्या दुकानदाराच्या रूपाने खरोखर सगळ्यांना आपल्याला हे माणुसकीचं सुंदर उदाहरण पाहायला मिळालं. आज त्या दुकानदाराचं नाव सगळ्या महाराष्ट्रात गाजत आहे आणि सगळेजण त्याचे ते व्हिडिओ बघत आहेत. आणि ह्या म्हातारीचं तर एकमेकांचं निस्सीम प्रेम बघून खरोखर आपल्याला आश्चर्य वाटत आहे. मैत्रिणींनो, असे हे चांगले व्हिडिओ आले आणि चांगल्या गोष्टी असल्या की मला तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतात. म्हणून मी आज तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तुम्ही पाहिला असेल तरीही मला थोड्याशा गप्पा माराव्या वाटल्या म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. भेटूया आपण. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.